आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनाला एसटी बसची धडक, विटा कडेगाव मार्गावर अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना विटा कडेगाव मार्गावर त्यांच्या ताफ्यातील वाहनाला एसटी बसने धडक दिल्याची घटना घडली। या अपघातात बीड येथील कार्यकर्ता किरण भगत किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही। मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यासोबत असलेले किरण भगत यांना एसटी बसची धडक बसली। अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी विटा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना विटा येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले। डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून एक्स-रे काढला। त्यामध्ये कोणतेही फ्रॅक्चर नसल्याचे स्पष्ट झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली। या अपघातामुळे काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। जनसंवाद न्यूजसाठी मुख्य संपादक चंद्रकांत जगताप, कवटे मंकाळ। अपघात झाला त्याच्याबद्दल थोडी घेऊन काय कारण करतो मला मी काय किरण भाईला विचारलं नाही, कारण माझ्याच गाडीत टाकल्यामुळे ते बाबा किरण भगतला लागलंय। मला फक्त कळता क्षणी मी माझ्या गाड्या ताबडतोब माघारी वळल्या। मी स्पीडनं गेलो, त्याला माझ्या गाडीत टाकून हॉस्पिटलला घेऊन डायरेक्ट ॲडमिट केलं। मी त्याला विचारलं नाही, पण मग पोरांनी सांगितलं की तो रोडला उभा होता आणि एसटीवाल्यांनी मागून धडक दिली, त्यामुळे त्याला पाठीला मार लागला, कमराला। पण आता पुन्हा असं म्हणाले की आपल्या माझ्या काही गाड्या पुढं होत्या, काही मागं होत्या, ती गाडीवर बसलेला होता तो, आणि पाठीमागून एसटीनं गाडीला धडक दिली त्यांच्या, त्यामुळे मग ते उडून खाली पडला असं पोरं म्हणतात। आता सत्य पोरं सांगते ना मीडियावाल्याला जाणून गेलं। आता त्याला मला ॲडमिट करणं आधी गरजेचं होतं, बाकीच्या कुटाने नंतर बघेल मी। बाकीच्या कुटाने काय एवढे विशेष नसते। लेकराला लागलं ना, त्याला पटदिशी गाडीत न्यायचं आणि उपचाराला न्यायचं। पोलिसांना सांगितलं बाबा हॉस्पिटल कुठं आहे, कडेगावकडे घेऊन चाललो होतो आम्ही, पण गाडीत त्याला घेतल्याच्या नंतर मी बोललो तर ते मला कमराला लागलंय आणि ते दुखत आहे जास्त। म्हणलं बोलतोय सगळं व्यवस्थित आहे। मग आपण गाडी पोलिसांना विचारलं हॉस्पिटल कडेगावला न्यायचं की विट्याला, ते म्हणले विट्याला चांगले हॉस्पिटल, विट्याजवळ। पुन्हा गाड्या रस्त्यावरून पलटिल्या आणि स्पीडनं त्याला ॲडमिट केलं, त्याचे एक्सरे केले, ते केले, कुठेही फ्रॅक्चर नाही, काय नाही। कुणीही काळजी बांधवांनी करायची गरज नाही, एकदम किरण भाई व्यवस्थित। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।